नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की थायरॉइड आणि हेअरफॉल किंवा केस गळणे यांचा काही संबंध आहे का. तर बऱ्याचदा काय होतं, अचानक केस गळायला लागल्यानंतर आपण विविध प्रकारचे शॅम्पू बदलून बघतो किंवा मग आपण वेगवेगळे तेल ट्राय करून बघतो, तरी पण मग आपल्याला केसांमध्ये काही फरक जाणवत नाही. मग अशा वेळेला काय आहे ना की बऱ्याचदा केस गळती आणि थायरॉइड यांचा एक संबंध असू शकतो. म्हणूनच आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की थायरॉइड आणि केस यांचा काय संबंध आहे. तसेच आपण कुठल्या प्रकारच्या थायरॉइडमध्ये केस गळतात आणि कुठल्या प्रकारच्या थायरॉइडमध्ये केस पातळ होतात आणि कुठल्या प्रकारच्या तपासण्या केल्या पाहिजेत आणि आपल्या आहारामध्ये काय बदल केला पाहिजे, हे आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, कसं असतं ना की आपल्या शरीरातील सगळ्या पेशींना जशी थायरॉइड हार्मोनची गरज असते, तशीच आपल्या केसांचं जे फॉलिकल किंवा केसांचं जे मूळ असतं ना, त्याला देखील थायरॉइड हार्मोनची गरज असते. आणि ज्या वेळेला मग थायरॉइड हार्मोन कमी किंवा जास्त प्रमाण व्हायला लागतं, त्यावेळेला त्याचा परिणाम नक्कीच केसांवर देखील व्हायला लागतो. तर मग थायरॉइड हार्मोन हा कमी झाला किंवा जास्त झाला तर त्याचा काय परिणाम होतो हे आपण आता पाहूया. तर हायपोथायरॉइडिझममध्ये काय होतं की हार्मोन कमी होतो, हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर मध्ये जेव्हा थायरॉइड हार्मोन कमी झालेला असतो, त्यावेळेला केस अचानक गळायला लागतात. तसेच आपले केस विंचरताना किंवा ज्यावेळेला आपण केस धुतलेले असतात तेव्हा जास्त प्रमाणात गळायला लागतात आणि केस कोरडे होतात, निस्तेज होतात. त्यानंतर काय होतं ना की आपलं वजन अचानक वाढायला लागतं, आपल्याला थकवा जाणवतो, आपल्याला थंडी सहन होत नाही. ही ज्या वेळेला लक्षणे दिसायला लागतात ना, तर त्यावेळेला नक्कीच यामागे थायरॉइड असू शकतो. हायपरथायरॉइडिझममध्ये काय होतं हे आपण पाहूया. तर हायपरथायरॉइडिझममध्ये काय होतं की हार्मोन हा जास्त प्रमाणात तयार झालेला असतो, त्यामुळे तुमचे केस अचानक जास्त प्रमाणात गळायला लागतात आणि केस पातळ व्हायला लागतात. तसेच मग वजन कमी व्हायला लागलं, कमी होतं. तसेच पाळीच्या तक्रारी चालू होतात, आपल्याला हृदयाची धडधड जास्त प्रमाणात जाणवते, घाम जास्त यायला लागतो. ही सगळे लक्षणे ज्यावेळेला असतात त्यावेळेला तिथे हायपरथायरॉइडिझम असतं. आणि मग आपल्याला बऱ्याचदा असं लक्षात येतं की आपण ज्यावेळेला थायरॉइडची तपासणी केली जाते, तर तिथं जर थायरॉइड दिसला तर मग आपण त्यानुसार औषधं चालू करतो. तर मग थायरॉइडसाठीची कुठली तपासणी करतात? तर थायरॉइडसाठीची आपण आपल्या मागच्या भागांमध्ये जी काय सांगितलं होतं त्यातही सांगितलं होतं की TSH आणि फ्री T3 आणि फ्री T4 ही तपासणी थायरॉइडसाठी केली जाते. पण मग बऱ्याचदा काय होतं ना की आपण थायरॉइडची औषधे चालू केल्यानंतर पण बऱ्याच पेशंटमध्ये केस गळती ही तशीच चालू राहते. तर कसं असतं ना की आपण औषधे चालू केल्यानंतर सुद्धा 1 ते 2 आठवडे किंवा कदाचित आपल्याला एक दीड महिनासुद्धा जातो केसांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी. तसेच आपल्याला केसांची पुन्हा व्यवस्थित रचना सगळी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. आणि आयुर्वेदानुसार जर आपण गेलो तर केस हा आपल्याला अस्थिचा उपधातू सांगितलेला आहे आणि म्हणूनच अस्थिधातू हा आपला 5 नंबरचा धातू आहे. म्हणून आपण जी काही औषधं घेणार आहोत, आपण जो काही आहार घेणार आहे, तो आपल्याला अस्थिधातूपर्यंत जाईपर्यंत आपल्याला 1 ते 1.5 महिना नक्की लागणार आहे. आणि म्हणूनच आपण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आपल्याला 1-1.5 महिन्यात फरक दिसायला चालू होतो. मग आपल्याला बऱ्याचदा असं होतं, मग थायरॉइड तर नाही आहे आणि तरी पण माझे केस गळत आहेत. तर मग असंही असू शकतं की फक्त थायरॉइडमुळेच केस गळत नाही, तर इतरही कारणे असू शकतात. तर मग इतर ती कुठली कुठली कारणे आहेत? ज्यावेळेला आपल्याला आयर्न, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12 किंवा झिंक यांची कमतरता असते, त्यावेळेला देखील आपले केस भरपूर प्रमाणात गळतात. तसेच आपल्याला काही स्ट्रेस असेल किंवा बऱ्याचदा डिलेव्हरीनंतर देखील केस गळतात. कारण डिलेव्हरीनंतर काय होतं ना की कॅल्शियम कमी होणे, तसेच आपल्या अंगातले सगळे धातू कमी झालेले असतात आणि ते पोषण पूर्ण आपल्या अंगातली जी काही कमतरता झालेली आहे ते पुन्हा भरून येण्यासाठी वेळ लागतो आणि म्हणून डिलेव्हरीनंतर आपले केस गळतात. तसेच PCODमध्ये देखील आपल्याला केस गळतात. तर मग आपले केस गळत असतील तर आपल्याला कुठल्या कुठल्या तपासण्या करायला पाहिजेत? तर TSH, तसेच CBC करायला पाहिजे, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12, गरज असेल तर झिंकची देखील आपण तपासणी करू शकतो. आणि PCODसाठी आपण बऱ्याचदा सोनोग्राफीवर आपण PCOD आहे की नाही हे बघू शकतो. तर ह्या सगळ्या तपासण्यांमधनं आपल्याला नक्की कळतं की आपले केस थायरॉइडमुळे गळत आहेत की इतर काही कारणांमुळे गळत आहेत. तर जर केस गळत असतील ना, तर लक्षात घ्या की बायोटीन किंवा मग जे काही सप्लिमेंट्स घ्यायचे ते तुमच्या मनाने घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे. कारण तुम्ही बायोटीन घेताय, पण जर तुमच्या केस गळतीचं कारणच वेगळं असेल तर त्या बायोटीनने तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. म्हणून जर तुमचे केस गळत असतील तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्यावेळेला तुम्ही औषधं चालू करताना तर तुम्हाला नक्कीच फरक पडतो. मग आता आपण पाहूयात की केसांच्यासाठीचा योग्य आहार कुठला आहे. तर केस हे प्रोटीन आहे. म्हणजेच काय होतं ना की आपण ज्यावेळेला समान गुणाचं जे काही खातो तर त्यावेळेलाच मग आपल्याला केसांची वाढ व्यवस्थित होणार आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या आहारामध्ये प्रोटीन व्यवस्थित असलं पाहिजे. तर मग ते प्रोटीन कशातनं मिळतं? जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मग तुम्हाला अंडी, चिकन, मासे ह्यामधनं तुम्हाला प्रोटीन योग्य प्रमाणात मिळतं. पण तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर मात्र मग दही, दूध, डाळी, कडधान्य ह्याच्यामधनं देखील तुम्हाला प्रोटीन मिळते. तसेच आपल्याला केसांसाठी आवश्यक काही मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात, ते जर तुम्हाला मिळवायचे असतील, म्हणजेच की आयर्न, झिंक हे जर मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खाणं गरजेचं आहे, तुम्हाला ताजी फळं खाणे गरजेचं आहे आणि तुम्हाला व्यवस्थित झोप घेणं गरजेचं आहे. कारण जर तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तर तुमचा कॉर्टिसोल हार्मोन बिघडतो आणि तो हार्मोन बिघडल्यामुळे मग तुमचं इतर सगळे हार्मोन्स बिघडायला चालू होतं आणि म्हणूनच तुम्हाला योग्य झोप घेणं देखील गरजेचे आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या या चॅनेलवर आपण कायमच हेल्थविषयक व्हिडिओ टाकत असतो, ज्यामधनं बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे. आणि तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये खाली आपला नंबर दिलेला आहे, त्यावरनं तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा आपला मेल ID दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या अडचणी आम्हाला कळवू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. नमस्कार.